शुभ सकाळ। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते। आज शिवजयंती निमित्त आपण सर्व शिवरायांनी केलेल्या पराक्रमांची उजळणी करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानाची भावना तयार होते आणि अंगावर रोमांच उभे राहतात। महाराज म्हणजे आपलं दैवतच। त्यांच्यासारखा राजा कधी नव्हता आणि कधी होणारही नाही। राजमाता जिजाऊ यांनी घडवलेल्या शिवरायांनी उभा आयुष्यात अनेक पराक्रम केले। त्यातीलच एक पराक्रम म्हणजे त्यांनी केलेला अफजल खानाचा वध। महाराजांनी गमिनी काव्याने, शौर्याने, शक्तीने तर कधी युक्तीने अनेक गड व किल्ले जिंकले। त्यांनी उत्तरेत मुघलांना तर दक्षिणेत आदिलशाहीला सळो की पळो करून सोडले। महाराजांना थांबवण्यासाठी आदिलशाहीने इनाम घोषित केले। एक धिप्पाड, क्रूर व धूर्त सरदार तो म्हणजे अफजल खान, त्याने शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला। तो प्रतापगडाकडे रवाना झाला। त्याने त्याच्यासोबत प्रचंड मोठं सैन्य घेतलं होतं। त्यांनी येताना अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली। त्याला वाटलं की महाराज चिडतील, रागवतील आणि युद्ध करतील, पण महाराजांनी घाबरण्याचं नाटक केलं। खान त्यांना वाईला भेटण्यास बोलवत होता, पण महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशीच भेटायचं असं ठरवलं। महाराजांना 100% खात्री होती की खान दगाफटका करणार, म्हणून त्यांनी अंगरख्याखाली चिलखत घातले, हातात वाघनखे लपवली होती। ते शामियानात गेले। अफजल खान त्यांना आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावला। त्यांनी त्याला आलिंगन दिलं आणि शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला आणि बिचव्याने त्यांच्यावर वार केला। महाराजांनी चिलखत घातल्या असल्यामुळे त्यांना इजा झाली नाही। महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा कोथाळच बाहेर काढला। जसं नरसिंहदेवांनी हिरण्यकशिपूला मारलं तसंच खान दगा दगा असा आक्रोश करू लागला। दोन्ही अंगरक्षकांमध्ये युद्ध सुरू झाले। सय्यद बंडाने महाराजांवर हल्ला केला, तेव्हा जिवा महाले आला आणि त्यांनी तो वार आपल्या अंगावर झेलला। तेव्हापासून म्हण प्रसिद्ध झाली, होता जिवा म्हणून वाचला शिवा। मग अफजल खान पालखीकडे पळाला, तेव्हा संभाजी कावजेने मोईंच्या पायावर वार केला आणि अफजल खानाला ठार करून त्याचे शिर धडापासून वेगळे केले आणि स्वराज्यावर आलेले खानाचे संकट दूर झाले। आता आपण पाहूया महाराजांची खानवधा आधीची परिस्थिती। त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता। त्यांचा मोठा भाऊ संभाजीराजे यांना अफजल खानाने हत्या केली होती। एवढ्या मोठ्या दुःखाच्या प्रसंगात ते दुःखात बुडून न जाता त्यांनी डोकं शांत ठेवून अफजल खानाचा वध केला। या गोष्टीवरून आपण हे शिकू शकतो की कितीही कठीण परिस्थितीत आपण आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडू शकतो। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।